नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आमच्याकडे दिवसभर पाऊस चालू होता आणि आम्ही होतो शेतात. आणि शेतात ते चिखल आणि वरून पाऊस, म्हणजे पूर्ण दिवस आम्ही चिखलात आणि ओलाव्यातच काम केलं. त्याच्यात खूप थंडी लागत होती, म्हणून म्हटलं आम्ही शेतातच ठरवलं होतं का घरी जाऊन काहीतरी चटपटीत करायचं, गरमागरम खायचं. माझ्या मुलांना त्याच्या काकूच्या हातची आलूची चटणी खूप आवडते, म्हणून तिला म्हटलं, बाई तू आलूची चटणी कर. आणि आम्ही आज ब्रेड पकोडे करणार होतो. ब्रेड पकोडे तर करायचे होते, पण बेसनच नव्हतं. पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं डाळ पूर्ण अशी चांबट येऊन गेली. आणि अशी चांबट डाळ जर चक्कीवर नेली तर दळून देत नाही. डाळ म्हणते चांगली वाढू द्या. मग आम्हाला तर ब्रेड पकोडे खायचेच होते, म्हणून मग बेसन विकत आणलं, बेसनाचं पॉकेट, ब्रेडचे पॉकेट आणले आणि छानपैकी ब्रेड पकोडे केले. आमच्या परीनं कट करून दिले ब्रेड आणि मी त्याला आलूची चटणी लावून माझ्या जाऊन ते तळले आणि याला खायला दिले, हिला पण दिले. टेस्ट करून पहा म्हटलं कसे झाले. तर तिघही बहीण भाऊ खायला बसले आणि विचारलं, आणि कसं आहे, आमच्या घरी टमाटर सॉस आवडत नाही कोणालाच, म्हणून माझ्या मावशीनं दिलेलं लोणचं आणि ब्रेड पकोडे आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या.